मोर द विकेट भाडोली एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला ओळखलं जात आहे. प्रफुल्ल पाटीलकडे चेंडू येतोय लॉंगॉनला. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाते. कन्नड रायडर्स भाडोली वर्सेस विनर्स तेंबोडे अशी आज आगरी समाजातील ही लढत आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज गार्गेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला कौस्तुभ आणि इथे अमर पाटीलने मात्र चांगला झेल घेतलेला आहे एस्ट्यांच्या मागे. कौस्तुभ कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर अमोल पाटील स्मृती चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु इथे बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळाला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता डीप बॅकवर्ड पॉईंटला, परंतु एक आउटसाईड एज लागली आणि अमर पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 2 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ होताना. घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. आताच ज्यांची नगरसेवक म्हणून नियुक्ती झालेली आहे पालघर नगर परिषद, कालच्या दिवसामध्ये सुपर ओव्हरमध्ये एक जबरदस्त फटका आपल्याला कौस्तुभच्या बॅटमधून बघायला मिळाला होता. त्या आधीच्या आपण सुपर ओव्हरच्या आधीचा जर विचार केला तर राहुल पाटीलने सुद्धा चांगली कामगिरी केली होती. इथे आपण बघितलं तर गार्गेश कंबालीचं मात्र षटक आपल्याला बघायला मिळते, परंतु इथे थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आणि धावा 2 ने पुढे सरसावले जातात. 4 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात, ते पंकज पाटील आणि राहुल पाटील. एका बाजूने आपण बघतोय सुप्रीमो रतनबुवा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा अनुभव असलेले पंकज पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. बरीच वर्ष झाली सातत्याने तेंबोडे विनर्स क्रिकेट संघातून चांगली कामगिरी करताना हे दोघे बॅटर. यावेळेला आपण बघतोय अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड. चांगलं षटक म्हणावं लागेल गार्गेश पाटीलचं. कल्पेश कडू संघमालक आहेत रियान सुपर किंग बहाडोलीचे आणि गार्गेश आणि राहुल पाटील हे दोघेही त्या संघाचा भाग आहेत, त्यामुळे ते थोडे खुश असतील. इथे आपण बघतोय चांगला फटका खेळलाय राहुल पाटीलने. सागर कुडूकडे चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला उचललंय, फेकलंय तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं षटक कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. कन्नड रायडर्स बहाडोलीचा हा गार्गेश गोलंदाज होता आणि या 6 चेंडूमध्ये आपण बघितलं तर धावा झाल्यात 7 आणि कौस्तुभ पाटील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जाते तो बाद झालाय. घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. पंकज पाटीलला नक्कीच माघारी जावं लागलं असतं, परंतु इथे आपण बघितलं तर आदरणीय पंढरीनाथ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. तर मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
आणि आमचे साथी समालोचक अमोल म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सागर कुडू या वेळेला आपण बघितलं तर पंकज पाटील यू मिस आय डेफिनेटली हिट हे दर्शवताना सागर कुडू आपल्याला बघायला मिळतोय. राऊंड द विकेटने आले होते. एलिव्हेशन बनवलं होतं पंकज पाटीलने की डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मी हा चेंडू खेळून काढेन, परंतु इथे आपण बघितलं तर पूर्णपणे चुकलेले आहेत आणि एस्टनचा भेद घेत पंकज पाटील गॉन. वाजव. थँक्यू डीजे, थँक्यू. जीत गावड ज्याने अक्षरशः कालचा दिवस गाजवला होता. अमोल पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये टेंबोडी संघ अडचणीमध्ये असताना षटकारांची आतषबाजी केली होती. तोच जीत गावड मैदानाच्या आतमध्ये. आणि तेव्हा सागर आणि मी ती मॅच बघत होतो आम्ही सागरच्या दुकानात. तोच सागर आता गोलंदाजी मार्कवर आहे. आणि या वेळेला आपण बघितलं तर डाऊन द लेग मारा होता. एस्टनच्या वरून जाणारा हा चेंडू थोडंसं हलकंसं अपील आपल्याला बघायला मिळालं सागरकडून. कॉन्फिडन्स तेवढासा नव्हता अपीलमध्ये, परंतु चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी होते. कारण एका बाजूने आपण बघितलं पंकज पाटीलला बाद केलं, ते सुद्धा खूप मोठं नाव होतं. जीत गावड अष्टपैलू खेळाडू आहे. इथे आपण बघितलं तर अक्षय पाटील हा खेळाडू असा आहे की याच्या हातामध्ये सोपा झेल जरी आला तरी तो एका हाताचा जास्त वापर करतोय. आणि इथे सुद्धा थोडासा उजव्या बाजूने झेल होता. अक्षयने जीत गावडला बाद केलंय. आत्ता उरल्या सुरल्या अशा असतील, भावेश पाटील असेल, राहुल पाटील यांच्यावर असतील. टेंबोडे संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. भक्कम बॅटिंग लाईन आहे टेंबोडे संघाकडे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने 7-8 क्रमांकापर्यंत आपण बघतोय टेंबोडेचे बॅटर चांगले आहेत, परंतु एका बाजूने आपण बघतोय की धारदार गोलंदाजी कशी करायची हे पहिल्या षटकामध्ये आपल्याला बहाडोली एक्सप्रेस गार्गेशने दाखवून दिलं. त्यानंतर सागर कुडू स्विंगचा बादशहा म्हणून ओळखला जातोय. ॲज अ बॅटर म्हणून हा सतुबाई इलेव्हन्स, त्यानंतर आपण ऑलमोस्टर बघितला, आता कन्नड रायडर्स कडून खेळतोय. ॲज अ बॅटर म्हणून हा पुढे येताना आपल्याला बघायला मिळाला. आणि या वेळेला मात्र एक परिपक्व गोलंदाज म्हणून सुद्धा सागरला आपण बघतोय. उज्ज्वल येतोय. हा सुद्धा अपकमिंग यंगस्टर आहे. मागील 3-4 वर्षापासून खेळतोय, परंतु चांगले फटके त्याच्या भातामध्ये सुद्धा आहेत. या वेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेटला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचलून फेकलंय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघितलं तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्तीवर होतोय. आणि धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा जोडले गेलेत आमचे साथी समालोचक अमोल म्हात्रे साहेब. तर या आपण ऐकूया. या वेळेला आपण तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. बहाडोली संघाची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण एका चांगल्या बॅटर आणि चांगल्या बॅटिंग लाईनच्या अगेन्स्ट ही गोलंदाजी झाली. त्यामुळे कौतुक नक्कीच करावं लागेल. पुन्हा एकदा गार्गेश येतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. पुढच्या महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये खूप मोठी लीग आहे आगरी समाज बांधवांची. आगरी प्रीमियर लीग 12 ते 18 जानेवारी. आणि ते मैदान असेल स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण, साखऱ्याचं मैदान असेल. आणि त्या मैदानावर तब्बल 14 संघांच्या मध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळेल. प्रत्येक आगरी बांधव त्या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतो. ती स्पर्धा येते आणि या वर्षीचं खास आकर्षण असेल की मॅन ऑफ द सिरीज ही आपल्याला दुचाकी बघायला मिळेल. गार्गेश चांगला फटका होता राहुल पाटीलचा. एका बाजूने आपण बघतोय की उज्ज्वल थोडासा स्लिप झाल्या कारणाने ही एक धाव मात्र इथे वाचलेली आहे बहाडोली संघासाठी. चांगली गोलंदाजी गार्गेश कडून. षटक क्रमांक 3, चेंडू क्रमांक 2 घेऊन येईल.
एका बाजूने राहुल पाटील, दुसऱ्या बाजूने उज्ज्वल, एक अनुभवी बॅटर आहे, तर दुसऱ्या बाजूने अपकमिंग यंगस्टार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु दिशाहीन गोलंदाजी झाली इथे. गुणवत्ता ठासून भरलेली आहे गार्गेशमध्ये सुद्धा आणि राहुल पाटील यांच्यामध्ये सुद्धा. परंतु मागील 2-4 महिन्यांपासून आपण बघतोय राहुल पाटील थोडेसे क्रिकेटपासून दूर होते. यावेळेला फटका तर चांगला आहे. यश वझे यांच्या हातामध्ये चेंडू, थोडंसं मिसफील्ड, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाही. राहुल पाटील, दुसऱ्या बाजूने उज्ज्वल, तर एका बाजूने आपण बघतोय गार्गेश. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते गार्गेशकडून. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 11 धावा धावफलकावर आहेत. इथे राहुल पाटील इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, संजित पाटील तिथे क्षेत्ररक्षण करतील, तोपर्यंत एक धाव. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आज तब्बल 12 संघ आपल्याला एकमेकांच्या समोर भिडताना बघायला मिळतील. आगरी समाजातून, वसई तालुका आणि पालघर तालुक्यातून हे आपल्याला 12 संघ बघायला मिळतील. इथे उज्ज्वल, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या एरिया क्लिअर करण्याचा त्याचा विचार होता, परंतु पूर्णपणे चुकलेले आहेत. ज्यासाठी तेंबोडे संघ ओळखला जातोय ती कामगिरी फारशी होताना दिसत नाही आज. आणि कालच्या दिवसामध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस पडला होता. आज कुठेतरी स्ट्रगल करतात उज्ज्वल, आणि या वेळेला मात्र उज्ज्वलच्या बॅटमधून षटकार येतोय. हे तेंबोड्याचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. घेतोय छोटासा डीजे ब्रेक, जातोय अनिकेत काकडेकडे. धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक शेवटचा घेऊन येतोय गार्गेश पाटील. या वेळेला सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर. इथे आपण बघतोय समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार. कोणाला टार्गेट केलंय तर एक कनात रायडर्सचा हुकमी एक्का, कनात रायडर्सचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज गार्गेशला टार्गेट केलंय. इथे चांगल्या गोलंदाजा विरुद्ध चांगली फलंदाजी होते. कौतुक करावं लागेल उज्ज्वलचं. घेतोय छोटासा ब्रेक. थँक्यू. जरा पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. लॉस ऑफ 3 विकेट. आणि बाद होणारे खेळाडू आपण बघितले तर कौस्तुभ, पंकज पाटील आणि जीत गावड हे तिघेही हार्ड हिटर फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेले आहेत. आणि त्यानंतर आपण बघितलं तर राहुल पाटील थोडेसे स्ट्रगल करतायत. मोठे फटके अजूनपर्यंत आलेले नाहीत. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की उज्ज्वल पाटील, ज्याच्या बॅटमधून मागच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आलेत. उज्ज्वल चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि ह्याच कामगिरीची गरज आहे विनर्स तेंबोडे संघाला. जर विनर्स तेंबोडे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर ह्या खेळाडूंना दोघांना सुद्धा खेळपट्टीवर उभं राहून धावफलक हलतं ठेवण्याचं काम करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण बघितलं गार्गेशला टार्गेट केलंय, कॉन्फिडन्स लेवल उंचावला असेल उज्ज्वलचा. आणि उज्ज्वलला मी बरीच वर्ष झाली बघतोय. तेंबोडे प्रीमियर लीग जेव्हा ओहरमची तेंबोडे प्रीमियर लीग व्हायची, 4-5 वर्ष मी तिथे समालोचन केलंय. त्यानंतर आपण आगरी समाजाचा विचार केला तर प्रत्येक आगरी चषकामध्ये मी असतोय. उज्ज्वलला बघतोय जवळून. एकदम टॅलेंट आहे या खेळाडूकडे. जर फॉर्ममध्ये आला तर याला रोखणं थोडंसं मुश्किल आहे. तर दुसऱ्या बाजूने राहुल पाटील परिपक्व आहे, क्लास आहे राहुल पाटीलकडे सुद्धा. तर दोघेही बॅटर चांगले आहेत. गोलंदाज कोण येतोय गोलंदाजी ट्रॅकवर, तर कर्णधाराने विश्वास दाखवलाय संजितवर. संजित पाटील जे भाडोली गावातून ॲडव्होकेट आहेत.
आणि आज आपण बघतोय की क्रिकेटला वेळ देताना संजित पाटील आपण बघतोय राईटम ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी संजित तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर संजित आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक एंडवर सामना करण्यासाठी सज्ज होताना राहुल पाटील आपल्याला बघायला मिळतात. नवी जिम्मेदारी त्यांच्यावर आलेली आहे. आज आपण बघतोय संजित राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बराच बाहेर होता. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. इथे आपण बघतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर चौथं सुरू आहे. यावेळेला चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. बघा एका परिपक्व फलंदाजाची लक्षणं काय असतात. इथे आपण बघितलं तर उज्ज्वलने मागच्या 2 चेंडूंवर षटकार मारलेत. राहुल पाटीलचं काम होतं की उज्ज्वलला स्ट्राईकला आणायचं आणि तेच काम करताना आपण बघतोय. सेन्सिबल क्रिकेट ह्याला म्हणतात. हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट आहे आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विनर्स तेंबोडेकडून खेळताना आपल्याला बघायला मिळतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट संजित पाटील चेंडू क्रमांक दुसरा घेऊन येतोय. इथे आपण बघतोय यॉर्कर लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिली पॉइंटला चेंडू आपण बघतोय. कुणाल पाटील उचलतोय चेंडूला, फेकतोय तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 27 रन्स. 3 गडी बाद 27 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा संजित पाटील गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. उजव्या देणे ओव्हर द विकेटचा मारा करतोय राहुल पाटीलसाठी. इथे फटका तर चांगला आहे, परंतु प्रफुल्ल पाटील आहेत इथे. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल. बघा फेकी काय सुरेख आहे. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळते. इथे एकावरच समाधान मानावं लागेल. संजितनं सुद्धा रोखलंय. जे 2 षटकार आले त्यानंतर कमबॅक केलंय संजितने. पहिला चेंडू जरी खराब असला तरी पुढच्या 3 चेंडूंवर 3 सिंगल आपल्याला बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज संजित पाटीलला आपण बघतोय. सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. दिशाहीन गोलंदाजी आणि ह्या चेंडूला उज्ज्वल सोडणार नाही. कारण तुम्ही पट्ट्यामध्ये जर देतील तर तुम्हाला हाच परिणाम भोगावा लागेल. षटकार येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34. घेतोय छोटासा डीजे ब्रेक. रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 3 गड्याच्या मोबदल्यात विनर्स तेंबोडे. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, परंतु पुन्हा एकदा आपण बघितलं तर खूपच बाहेर होता. कारण यष्टीरक्षक अमर पाटीलने दर्शवलं की वाईट बॉल आहे. संजित त्यानंतर थोडासा नाखुश झाला होता. पंचांकडे बघत होता, परंतु अमर पाटीलची रिॲक्शन सांगून जाते की वाईट बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळलंय डीप कव्हर पॉइंटच्या वरून डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार आलाय. एक बाजू मात्र पकडून ठेवलेली आहे ती उज्ज्वलने. आतापर्यंत आपण बघितलं तर उज्ज्वलच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार आलाय. या विनर्स तेंबुडे संघाच्या डावाला आकार देण्याचं काम कोणी केलं असेल तर उज्ज्वलने, आणि त्यांना सुरेख साथ दिली ती राहुल पाटील यांनी. काय जबरदस्त. पुन्हा एकदा संजित. पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले होते, त्यानंतर मात्र 2 चेंडूंवर 10 धावा आल्यात आणि एक वाईट फेकला गेला. इथे आपण बघितलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता गुडघ्यावर बॅलन्स करत, परंतु पूर्णपणे चुकलेले आहेत. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 39 धावा कनाद रायडर्स बहाडोलिया संघ आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूने विनर्स तेंबोडे अशी ही आगरी समाज गटातून ही पहिली लढत आपल्याला आजच्या दिवसातील बघायला मिळते. तब्बल 12 संघ एकमेकांच्या समोर आज उभे असतील. घेतोय छोटासा डीजे ब्रेक, जातोय अनिकेत काकडे यांच्याकडे.
प्लीज घाई करा मित्रांनो, कारण आज आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत. त्यामुळे 5-5 षटकांचा, कारण मग शेवटला 2 षटकांचा किंवा 1 षटकांचा खेळ होतो. एवढी मोठी स्पर्धा आहे. पहिलं पारितोषिक आहे ₹50,000 आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही 1-2 षटकं खेळतील तर त्याला मजा नाही. त्यामुळे थोडी घाई करा मित्रांनो. जर आपण घाई केली तर आयोजकांना सुद्धा वेळ मिळेल आणि संध्याकाळचा शेवटचा सामना असेल तो कमीत कमी 4 ते 5 षटकांचा व्हावा अशी प्रेक्षकांची सुद्धा इच्छा असते. अक्षय पाटील येतोय. बहाडोली प्रीमियर लीग 2026 पर्व 8वं असेल आणि या 8व्या पर्वाचे अध्यक्ष आहेत अक्षय पाटील. येत्या 2, 3, 4 जानेवारीला ही स्पर्धा असेल खामलोली स्पोर्टच्या मैदानावर. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर अक्षय. या वेळेला आपण बघतोय राहुल पाटीलच्या बॅटमधून एक धाव इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 40 रन्स धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. शेवटचे 5 चेंडू आहेत. एका बाजूने अक्षय एक तेज गतीचा गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय हार्ट हिटर आणि या स्पर्धेमध्ये आपली छाप पाडलेली आहे उज्ज्वलने. स्वीप केलेला चेंडू आपण बघतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेला. इथे एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. अक्षय पाटील सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अक्षय पाटील. पुन्हा एकदा मात्र राहुल पाटील. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता राहुल पाटील यांचा, परंतु एकच धाव येते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न उज्ज्वल इथे बाद झालाय. उज्ज्वलला गरज होती का राहुल पाटील यांना स्ट्राईकवर आणण्याची? कारण उज्ज्वलच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितलं तर 3 षटकार आणि 1 चौकार आला होता. तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं गरजेचं होतं, परंतु इथे उज्ज्वल बाद होतोय. घेतोय छोटासा ब्रेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. अक्षय 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 42 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 3 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना ज्युनियर पोलार्ड आलेत. निहीर पाटील काय जबरदस्त. मात्र एक 4 वर्षापूर्वीचा निहीर कसा होता आणि आज बघा तब्येत वाढलेली आहे, त्या मानाने फटके सुद्धा वाढले असतील. कारण 1 वर्षातून बघतोय खेळताना याला. मागच्या एप्रिलला बघितलं होतं, त्यानंतर कामानिमित्त थोडासा बिझनेसमध्ये पडलाय, त्यामुळे क्रिकेटपासून थोडा दूर असतो. परंतु इथे बघूया स्ट्राईक आले 2 चेंडूंसाठी. 2 चेंडूंसाठी निहीर येतोय. मोठे फटके खेळेल का? कारण आगरी प्रीमियर लीगमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी होते निहीरकडून. अपेक्षा तीच असेल संघ सहकार्यांना. यावेळेला अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. डीप मिड विकेटला चेंडू निघून जातोय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. अमर पाटील चेंडूला कलेक्ट करतील, चेंडू फेकतील, तोपर्यंत पोहोचलेले आहेत निहीर पाटील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. काय जबरदस्त फिटनेस मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील आणि निहीर पाटील. अप्रतिम. 5 चेंडूंचा खेळ होतोय. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात 45. 45 धावा धावफलकावर. अक्षय पाटील येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अक्षय शेवटचा चेंडू असेल निहीर पाटीलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय पूर्णपणे चुकलेला आहे निहीर आणि या वेळेला आपण बघितलं तर पहिला डाव समाप्तीवर येतोय आणि आपण हाफ मॅच समरी जर बघितली तर बहाडोली संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण करताना आपण बघितलं तर
पहिले 3 खेळाडू लवकर बाद झाले होते, कौस्तुभ, पंकज पाटील आणि जीत गावड. त्यानंतर राहुल पाटील आणि उज्ज्वलने डावाला आकार दिला. उज्ज्वल बाद झाला, निहिर आला आणि निहिरने 2 चेंडूमध्ये 2 धावा केल्या. इथे 5 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 44 धावा, माफ करा 45, तर विजयासाठी 46 धावांचं लक्ष असेल 30 चेंडूमध्ये कनात रायडर्स बहाडोली या संघासमोर. आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय आणि येतोय दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला, जिथे बहाडोलीचे 2 बॅटर आणि तेंबोडे एक्सप्रेस, पालघर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जाते पंकज पाटील, हे समोर असतील. घेतोय छोटासा ब्रेक.
प्रकारची आतिषबाजी मात्र निश्चितच पाहायला मिळेल. प्रफुल्ल पाटील या ठिकाणी आहेत. पुरेपूर असा समाचार मात्र गोलंदाजाचा घेताना या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण की जर आपण धावसंख्या जर पाहिली 46 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे. गोलंदाज जर आपण पाहिले जीत आहेत. हाही मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी अगोदर बॅट फिरली होती. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जीत सुद्धा जर आपण पाहिला, पहिला चेंडू 1 धाव आली, दुसरा चेंडू जर आपण पाहिला 6 धावा आल्या, त्यानंतर हा तिसरा चेंडू जर आपण पाहिला तर एकंदरीत तिसरा चेंडू मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचं कमबॅक या गोलंदाजीच्या माध्यमातून करतील का, तर हाही आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव, 1 धाव आपल्याला पाहायला मिळतंय. चार चेंडूंचा खेळ मात्र होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडू मागे षटकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडू मागे 1 धाव आली होती. हे जर आपण पाहिला, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, सुरेख असं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी सुद्धा चांगल्याच प्रकारची आपण एकंदरीत या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. हाही मात्र बघायचा आहे, क्षेत्र झेल होईल का. चांगल्या प्रकारचा चेंडूला अडवण्याचा, झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी थोडीशी चूक करतायत. प्रयत्न चांगला होता, मात्र हातामधून चेंडू निसटला जातोय. षटक क्रमांक 2 समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली जाते ती 18 धावा. तर एकंदरीत 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. एका बाजूने आपण बघतोय पंकज पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील, ज्यांनी पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. वीर तानाजी पारगाव आणि एजी स्पोर्ट दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल, आपण आले असतील तर नाणेफेक करून घ्यायची आहे. दोघांनी सुद्धा इथे यायचं आहे. वीर तानाजी पारगाव आणि एजी स्पोर्ट उमरोळी. यावेळेला पंकज पाटील. सुरेख फटका आहे. सागर कुडूचा क्लास या फटक्यावर आपल्याला बघायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण केली जाते. धाव फलकावर धावसंख्येचा आपण विचार केला तर 19 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच पहिल्यांदाच आमचे साथी समालोचक अमोल म्हात्रे सर इथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांच्यापर्यंत आपण जाणारच आहोत इनिंग ब्रेकमध्ये. षटक संपल्यानंतर या मैदानाबद्दल, या गावाबद्दल, या खेळाडूंबद्दल त्यांच्याशी चर्चा आम्ही करणार आहोत. यामध्ये पंकज पाटील यांनी काय सुरेख चेंडू हाताळला गेला. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 19 धावा धावफलकावर आहेत. काही जबरदस्त गोलंदाजी करताना पंकज पाटील बघायला मिळतात. प्रफुल्ल पाटील, यॉर्कर लेनचा चेंडू होता. आतापर्यंत बघा, प्रफुल्ल पाटील 5 लागोपाठ निर्धाव चेंडू खेळला गेलाय पंकज पाटीलचे. कारण पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव खेळला गेला होता, 1 चौकार आल्यानंतर, आणि या वेळेला 2 निर्धाव चेंडू खेळलाय. चौकारानंतर कमबॅक कसं करायचं पंकज पाटील ओळखून आहेत, कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळतात, अनुभव आहे आणि सातत्याने क्रिकेट खेळणं, सर्वांमध्ये असणं ही खूप जमेची बाब आहे त्यांच्यासाठी. इथे आपण बघितलं तर निखिल पामाळे, हे नाव सुद्धा खूप मोठं आहे. टेंबोडे क्रिकेटचा विचार केला आपण तर टेंबोडे प्रीमियर लीगचं एक पर्व असं होतं ज्यामध्ये निखिल पामाळे हे प्लेअर ऑफ द सिरीज झाले होते. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज पाटीलला आपण बघतोय. सुरेख गोलंदाजी होते. 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात.
सागर कुडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला होता. सागर कुडू जो मागील 3 वर्षाचा सागर कुडू होता. सागर कुडू आल्यानंतर कव्हर्सच्या वर आपल्याला षटकार बघायला मिळायचे, बॅकवर्ड पॉईंटला चौकार बघायला मिळायचे, फुलचा फटका त्याचा पॉवरफुल असायचा. आता कुठेतरी थोडासा स्ट्रगल करतोय. या वेळेला हेलिकॉप्टर लँड मैदानाच्या आतमध्ये झालंय. इथे कौस्तुभ पाटील थोडासा लेझी राहिला आणि इथे 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. झेलवर प्रयत्न करायला हवे होते, हा कदाचित पंकज पाटील दर्शवत असतील. इथे षटक संपलंय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 18 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. बघा, ज्या 18 चेंडूमध्ये 22 धावा झाल्यात, आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. तर अमोल म्हात्रे सरांना मी विचारेन, सर मैदान कसं वाटलं? हे दिवेकरपाडा गाव आहे आणि इथे सर्व जातीचे लोक राहतात. आगरी आहेत, कुणबी आहेत, आदिवासी समाज आहे, कातकरी समाज आहे, त्यानंतर जय भीमसुद्धा आहेत आणि सगळे गुण्यागोविंदाने राहतात. तर काय म्हणतील तुम्ही? इथे आलेत आणि एक निसर्गरम्य असं हे मैदान आहे, तर काय म्हणतील तुम्ही? नक्कीच जर मैदानाबद्दल म्हणायचं झालं तर खूप चांगलं मैदान आहे खेळाडूंसाठी. कारण की आपण जर पाहिलं तर कधी-कधी मैदानं शेतामध्ये असतात किंवा लेवल नसते, तर क्षेत्ररक्षण करताना अडचण येते. परंतु हे समतोल असं सपाट मैदान आहे. तर खेळाडूंसाठी चांगल्या प्रकारची पर्वणी असेल. पिचसुद्धा चांगला आहे. तसेच आपण जर पाहिलं तर खेळाडूंसाठी खेळाडू कक्षसुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिले तर खेळाडूंचे सुद्धा चांगल्या प्रकारचं नियोजन या आयोजकांच्या मार्फत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं आहे. आणि स्पर्धासुद्धा जर आपण पाहिली तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन नक्कीच आयोजकांमार्फत या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तसेच या स्पर्धा आपण लाईव्हसुद्धा पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. हाही मात्र चेंडू हवेमध्ये जातोय. झेल होईल का? यस, कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आहेत. झेल बाद या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख असं या ठिकाणी झेल मात्र गॅदर केला गेला. पहिला हादरा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाद होताना प्रफुल्ल बाद होताना दिसत आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं प्रफुल्ल चांगल्या प्रकारची फलंदाजी मात्र प्रफुल्ल यांच्या माध्यमातून आपण पाहिली. एकंदरीत आपल्या वैयक्तिक त्यांनी जर पाहिलं 16 या आपल्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद होताना. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर 46 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला, पहिल्या चेंडू मागे बाद झाले. आता मात्र जर आपण पाहिले तर 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 24 धावेची आवश्यकता या ठिकाणी विजय संपादन करण्यासाठी. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, चषकाच्या विजयाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर येणारे हे 11 चेंडू दोन्ही संघासाठी अत्यंत आवश्यक असतील. फलंदाज जर आपण पाहिलं तर अमर आहेत. एक डावखऱ्या हाताचा फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की धावसंख्या विजयासाठी काढणं अत्यंत आवश्यक आहे. काय स्ट्रॅटेजी असेल ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हाही जर आपण पाहिला चेंडू मात्र सरळ आपण पाहतोय. झेल होईल का? तर क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी होते. झेल मात्र या ठिकाणी नक्कीच एक मोठा असा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एकंदरीत असं वाटलं की चेंडू बाहेर जातो की काय, परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस, परंतु या ठिकाणी आपण एक मोठा फलंदाज आहे त्याचा झेल मात्र या ठिकाणी सोडलेला आहे. कारण की बघा आपल्या संघाला धावसंख्या या ठिकाणी काढायची आहे, तर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय की धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या ठिकाणी जर झेल आपण घेतला असता, एक मोठा फलंदाज आपण पाहिलं अमर नक्की बाद झाला असता आणि 2 धावा सुद्धा वाचल्या असत्या. कुठे ना कुठेतरी बेनिफिट फायदा नक्कीच आपल्याला मिळाला असता. परंतु थोडंसं गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना, परंतु क्षेत्ररक्षकची साथ गोलंदाजाला असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु चूक या ठिकाणी पाहायला मिळते. ती चूक येणाऱ्या चेंडू मागे या ठिकाणी सुधारून काढतील का बघूयात. आई जर आपण चेंडू पाहिला पंच या ठिकाणी दर्शवत आहेत खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे, स्वैर चेंडू आणि अतिरिक्त अशी एक धाव
आणि या धावीनिशी आपण पाहिलं धावफलकावर धावसंख्या 25, 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. बघायचं यानंतर हाही आपण पाहतोय, बघायचं आहे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र आपण पाहतोय सीमारेषेपार 6 धावेंकरता षटकार येताना पाहायला मिळतोय. तर यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. वीर तानाजी पारगाव विरुद्ध SG स्पोर्ट्स उमरोळी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस या ठिकाणी आपलं जे कक्ष आहे, नाणेफेकीसाठी आपण कक्ष बनवलेला आहे टॉस का बॉस कक्षाकडे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षाकडे यावं. तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माननीय श्री पंढरीजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या सामन्याचा यानंतर केला जाईल. तकायचं आपण पाहतोय कस्तूब आहेत, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतील का? हाही जर आपण पाहिला चांगल्या प्रकारचा नक्कीच गोलंदाजी सुरेख अशी या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज मात्र बाद होतील. तर एकंदरीत या ठिकाणी आपण पाहतो की सुरेख अशी गोलंदाजी मात्र करताना कस्तूब एकंदरीत आपण पाहतोय, कारण की आवश्यकता आहे या ठिकाणी विकेटची किंवा कमी धावसंख्या देण्याची नक्कीच निश्चितच या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि तशीच गोलंदाजी करताना पहिला चेंडू जर आपण पाहिला तर फलंदाज बाद झाले होते. दुसऱ्या चेंडू मागे 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडू मागे आपण पाहिलं तिसरा चेंडू जर आपण पाहिला त्यानंतर षटकार आला, त्यानंतर फलंदाज बाद झालेला आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावफलकावर 31 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 31 धावा लागल्या जात आहेत. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 8 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 15 धावेची आवश्यकता विजय संपादन करण्यासाठी. काही गार्गेश आहेत, बघायचं आहे गार्गेशवर निश्चितच धुरा असेल की आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यासाठी 8 चेंडू मागे 15 धावेची आवश्यकता आहे. बघायचा पुढचा चेंडू, हाही मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, जवळजवळ 2 पावलं पुढे आले होते चेंडू मारण्यासाठी, परंतु त्यांच्या बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू आला. निर्धाव चेंडूची सांगता जर आपण पाहिलं तर 2 पावले अगोदरच थोडंसं चेंडू बॅटवर घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज कस्तूब यांचं नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी धुरा सांभाळताना. हाही मात्र आपण पाहतोय, बघायचं आहे चेंडू हवेमध्ये आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र निश्चितच पूर्ण केले जातात. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 4 समाप्त होताना. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 6 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता आहे. तर मनोज सरांकडे आपण जाऊया की 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 धावेची आवश्यकता आहे. तर एकंदरीत आपल्याला काय वाटतंय की काय होऊ शकतं, किंवा आपला अनुभव दोन्ही टीम आपण ओळखता तर काय होऊ शकतं, काय आपला अंदाज आहे? नक्कीच सर्वप्रथम गोलंदाज कोण आहे हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण सागर आणि गार्गेशकडे अनुभव आहे आणि दोघेही चांगले बॅटर आहेत. सागर आगरी प्रीमियर लीगमध्ये 2 वर्ष आयकॉनसुद्धा होता, यावेळेला सेकंडमध्ये गेलेला आहे, त्यामुळे सागरकडे भरपूर अनुभव आहे आणि एक चांगला बॅटर म्हणून सागरला नेहमीच बघितलं जातं आहे. आणि तब्बल आगरी प्रीमियर लीगमध्ये 14 संघांनी हात वर केले होते. याच्यावर क्षमता आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकली ती कामगिरी करावी लागेल त्याला. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय विनोद पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत सरपाड्यावरून, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिन भोईर यांना की सचिन भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण विनोद पाटील सरपाडा यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर उज्ज्वल पाटील येतोय गोलंदाजी ट्रॅकवर, अपकमिंग यंगस्टर आहे, मागील 2-3 वर्षामध्ये छाप पाडलेले आहे आणि तमाम तेंबोडेकरांच्या अपेक्षा असतील आज उज्ज्वलवर की हा विजयाला गवसणी घालेल का हा गोलंदाज. तर एका बाजूने बहाडुलीकर आहेत
आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जे श्रोते जोडले गेले आहेत ते विचार करत असतील की गार्गेश आणि सागर आहेत तर ह्या धावा होऊ शकतात 6 मध्ये 13. इथे दोन्ही संघांना समान संधी आहे. सामना दुहेरी वळणावर येऊन पोहोचलेला आहे. इथून जो चांगली गोलंदाजी करेल तर तेंबोडे संघ विजय होईल आणि चांगली फलंदाजी केली तर बहाडोली संघ विजय होईल. बघा, बहाडोली संघासाठी एक सूचना आहे की कंपल्सरी चेस आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला या 13 धावा करायच्याच आहेत. या स्पर्धेचा एक आणखीन नियम आहे, तो या डावानंतर आपण या सामन्यानंतर सर्वांना सांगूया. इथे आपण बघितलं तर चेंज ऑफ पेस, पहिला बॉल आणि अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मात्र ही धाव येताना आपल्याला बघायला मिळते. उज्ज्वल अवळेला आपण बघतोय. टप्पा कुठे पडला हे पंच बघतील. पंचांचा डिसिजन तर आलाय, वाईट बॉल आहे. आणि पुन्हा एकदा मात्र वाईट बॉलच्या संकेत आपल्याला बघायला मिळतोय कैलास झडपी यांच्या माध्यमातून. एज अ बॅटर म्हणून बरीच वर्ष झाली दुकटन संघातून खेळताना. पुन्हा एकदा गोलंदाज उज्ज्वल आणि सागर कुडूचा क्लास, परंतु चेंडू आहे इथे मात्र निघून गेलाय निखिल पामळेच्या डोक्याच्या वरून. 6 धावा. टायगर अभी जिंदा आहे हे दर्शवताना सागर कुडू. ही या आधीची शांतता ही वादलापूर्वीची शांतता होती हे दर्शवताना सागर कुडू आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने उज्ज्वल पाटील. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. उज्ज्वल, वाईट बॉलचा इशारा येतोय आणि निखिल पाटील इथे आपण बघतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 घेण्याचा प्रयत्न होता गार्गेशचा, परंतु सागरने त्याला थांबवलंय. एकच धाव मिळेल. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज आहे. निखिल पाटील या क्षेत्रामध्ये उभे आहेत की शॉर्ट फाईन लेगला आहेत आणि तिथे एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक हवा असतो आणि तिथे जागा दिली निखिलला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. मिस्टर उज्ज्वल आपल्याला बघायला मिळेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. अगदी जवळ घेतलाय निखिलला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. गार्गेश वेगाने पुढे येतोय. 2 धावा घेतल्या गेल्या तिथे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न गार्गेशच्या माध्यमातून होताना बघायला मिळतोय, परंतु 2 धावा येतील. इथे आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. बहाडोली की टेंबोडे, पहिला विजय कोणाच्या नावावर जाईल? अग्री समाज गटातून आज या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात. तब्बल 12 संघ आहेत आज. या स्पर्धेचा आणखीन एक नियम आहे, तो नक्कीच आपल्यापर्यंत येईल. इथे आपण बघितलं तर सागर कुडूच्या बॅटमधून एक धाव येताना निखिल पामाळे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपण बघितलं तर गडी बाद होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 44. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 2 धावा. बघा, पहिल्या 2 दिवसामध्ये आगरी समाज गटासाठी राखीव 2 दिवस होते आणि उद्याचा पहिला सामना त्या 2 संघांदरम्यान होईल. त्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये होते आदिवासी समाज एक गाव एक संघ आणि चौथ्या दिवशी होते पहिले 2 दिवस सूर्यागड होते. बघा, पहिला दिवस सूर्यागड होता आणि एक गाव एक संघ होता दुसऱ्या दिवशी. यांची पहिली सामना उद्या असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसरा दिवस होता सूर्यागड आणि चौथा दिवस एक गाव एक संघ, त्यांचा सामना एक असेल. त्यानंतर 5व्या दिवशी ओपनचे सामने होते आणि आजचा 6वा दिवस आगरी समाज गटासाठी आहे. तर कालच्या दिवसामधील विनर संघ आणि आजच्या दिवसातील विनर संघ यांचा सामना उद्या असेल. कुठल्याही प्रकारचे लॉस टाकण्यात येणार नाहीत. हे सर्व संघांनी आजच्या दिवशी येणाऱ्या संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि उर्वरित जे संघ आहेत, विजयी संघ जे यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून जर बघत असतील त्याने सुद्धा ही सूचना लक्षात ठेवा की तुम्ही कुठल्या दिवशी जिंकलेले आहेत आणि पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा, 6वा असे क्रमाने सामने लागतील, हे लक्षात ठेवा. माफ करा, पहिला आणि तिसरा दिवस, दुसरा आणि चौथा, 5वा आणि 6वा. तर पुन्हा एकदा सूचना लक्षात ठेवा.